नमस्कार, कृषी मित्र विनय कुटोदे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज तारीख आहे 1 ऑक्टोबर 2025 आणि बुधवार वार आहे। दर बुधवारी नाशिक मार्केट जे आहे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मशीनचा बाजार भरतो आणि फक्त बुधवारीच भरतो, तो लक्षात घ्या। सो मी तो कव्हर करण्यासाठी आलेलो आहे आणि एक लक्षात घ्या, माझं स्पष्ट मत आहे, जी शेती करतो आपण त्याच्याबरोबर काहीतरी जोडधंदा हा असलाच पाहिजे आणि दूध व्यवसाय हा एक पूरक व्यवसाय आहे शेतीसाठी। कारण की शेतीच्या उत्पन्नावर आपण काही डिपेंड पूर्ण 100% राहू शकत नाही, कारण की भाव जो आहे तो फ्लक्च्युएट होत असतो, कमी जास्त होत असतो। सो काहीतरी शेतकऱ्याने जोडधंदा करायला हवा आणि दुग्ध व्यवसाय हा त्याच्यासाठी योग्य पर्याय आहे असं माझं स्पष्ट मत आहे। सो आज मी आलेलो आहे, म्हशीचा जो बाजार आहे तो कव्हर करणार आहोत आपण। आपल्याबरोबर काही शेतकरी आलेले आहेत ज्यांच्या काही म्हशी आहेत ते विकायला। दादा आहेत आपल्याबरोबर। काय नाव दादा आपलं? दीपक जाधव। कोणती म्हैस आहे आपली? जाफळ। अच्छा, आणि काय वय असेल हिचं? दुसऱ्यांदा आहे। बरोबर। आणि काय प्राइस आहे हिची? घेतली 60,000। तुम्ही घेतली आहे 60,000 रुपयाला घेतली तुम्ही? अरे वा, बरोबर। तुमचा व्यवसाय आहे दुधाचा? कोणतं गाव दादा? अच्छा, किती म्हशी आहे तुमच्याकडे आता? 10 म्हशी आहे। आणि का गाई? 4। अरे वा, म्हणजे आता सुरुवात केली तुम्ही हळूहळू? अरे वा, त्याच्यातच आहात तुम्ही। ही 60,000 रुपयाला घेतली? हा, क्या बात आहे। आणि हे सर्व घेतलेलं आहे का या विकायला आहे? बरोबर, ही तुम्ही घेतली आहे? चला। हा दादा, कुठले तुम्ही? बरोबर। आणि तुम्ही व्यापार करताय की तुमची स्वतःची म्हैस होती? बरोबर। चांगलं आहे। अजून कोणती म्हैस आहे तुमच्याकडे विकायला? सर्व पूर्ण? जरा माहिती सांगा आम्हाला, कशी काय प्राइजेस आहे, किमती आहे? या इकडे। ही कितीला आहे? 1 लाख रुपये। हिची कोणती जात आहे? आणि ही जाफर आहे आणि ही 10 लिटर दूध आहे। आणि ही जी घेतली दादांनी तिला 6 तिला 10 लिटर आहे। अच्छा, ही आपली 6 लिटर। बरोबर। हा, बरोबर। आणि ही जी आहे ती मुंबई। हा, हिची काय प्राइस? या इकडे जवळ या। 1,20,000। अच्छा, कमी जास्त होऊ शकता। 14 लिटर दूध आहे? क्या बात आहे। 10 लिटर चीक आहे। अच्छा, जाफर आहे ती पण जाफर आहे। बरोबर। आणि तिची काय प्राइस? ती पण 21। आणि ही जी आहे ती? अच्छा, ह्या तिघ तुमच्या आहे? हा, अच्छा। आणि कोणतं दादा आपलं गाव? चितेगाव पाठा। कुठे आलंय? निफाड। तुमचा व्यवसायच आहे का हा? बरं, तुम्ही कुठून घेतात आणि मग म्हशी? बरं, कोपरगाववरून पण आणता। आणि अजून कोणते बाजार कव्हर करता तुम्ही? कोपरगाव, नाशिक, गोडेगाव। अच्छा, दर बुधवारी इथे असतात का तुम्ही? बरं। आणि जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर नंबर सांगून द्या तुमचा। 98 65 663। नाव आपलं? काळू चव्हाण। बरं, ज्यांना कोणाला म्हैस हवी असेल तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकतात। आणि हे जे छोटे आहे पार ते बरोबर, ते त्यांच्याबरोबर देता ना तुम्ही? बरं। अजून जाणून घेणार आहोत म्हशी आपण। कोण आहे मालक? हां, कोण आहे मालक यांचे? बोलवा। हां, हे कोणती म्हैस आहे? बरोबर। काय किंमत? 1,40,000। कमी जास्त होऊन जाईल? अच्छा। आणि ही किती वर्षाची, म्हणजे किती? दुसऱ्या वेतात। बरं। आणि बाजूची आहे ती? बरं, तिची काय प्राइस? तिची बघू जवळून। हां, 1,35,000। आणि सर्वात महाग म्हैस कोणती आता तुमच्याकडे सध्या? ती बघू चला जवळून बघू। कोणती? ही का? हिची काय प्राइस? बाप रे, 1,80,000। बरोबर। किती दूध देते? दोघी गाभण आहे। आणि किती देईल साधारण अंदाज? 17-18 लिटर। क्या बात आहे। पूर्ण गॅरंटी देता तुम्ही? अच्छा। कुठले तुम्ही? जायखेडा। दादा इकडे। हा, जायखेडाची आहे। आणि तुमचा व्यवसाय आहे का स्वतःचा आहे? कसं? स्वतःचा व्यवसाय। बरोबर। गुजरात? बरं। आणि जर तुमच्याकडून म्हशी घ्यायचं असेल, काय कॉन्टॅक्ट नंबर तुमचा? 99 60 47 26 31। आणि काय नाव आपलं? अशोक मोहिते। बरं।
आणि हा बाजार फक्त दर बुधवारी असतं का तुम्ही इथे? दर बुधवार आणि बाकी अजून काय काय कव्हर करता? हेच आणि दुसरीकडे कोणते बाजार कव्हर करता? तिकडं मालेगाव. बरं, मालेगावला कधी असतो? मालेगाव शुक्रवारी. शुक्रवारी. आणि मग घेऊन कशा जाता एवढ्या म्हशी? सर्व ट्रान्सपोर्ट? अच्छा, स्वतःच्या गाड्या आहे. हे काय याच्यात किती मस्त? एक दोन काय एक? दोन. दोन. अच्छा, स्वतःच्या गाड्या तुमच्या? ओके. सो आज आपण थोडा वेगळा व्हिडिओ केलेला आहे. दुग्ध व्यवसायात आपण जो शेतकरी आहे जोडधंदा करायला पाहिजे त्याने आणि 2 पैसे ॲडिशनल कमवायला पाहिजे तरच त्याचं काय आहे ते भागेल. आणि दुग्ध व्यवसाय हा शेतीसाठी पूरक आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंट करा. मी असे प्रयत्न करत जाईल की दर बुधवारी इथे येऊन तुम्हाला बाजारभाव जो आहे ते अपडेट देत जाईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्त तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.